1983 एक दुःखद घटना घडली. भारतानं दुसऱ्या एका गुप्तहेराला त्याला भेटण्यासाठी पाठवले, पण तो गुप्तहेर सीमेवर पकडला गेला. चौकशी दरम्यान त्यानं या तरुणाचे नाव उघड केले. त्याला सियालकोट येथे अटक झाली आणि जासूसीचे आरोप ठेवण्यात आले. त्याला 2 वर्ष अमानवीय छळ सहन करावा लागला. त्यानंतर त्याला मुलतान, कोट लखपत आणि मियावाली तुरुंगात 16 वर्ष कैदेत ठेवले गेले. त्याला प्रलोभने आणि धमक्या देण्यात आल्या, पण त्यानं कधीही भारताशी गद्दारी केली नाही. 2001 मियावाली जेलमध्ये क्षयरोग आणि हृदयविकारानं त्याचा मृत्यू झाला. दुःखद बाब म्हणजे भारत सरकारनं त्याची ओळख नाकारली. त्याचे पार्थिव भारतात आणले गेले नाही. त्यांना जेलमागे दफन करण्यात आले. त्यांनी एका पत्रात लिहिले, भारतासारख्या मोठ्या देशासाठी बलिदान देण्याचे हे बक्षीस आहे का? त्यांचे नाव आहे रवींद्र कौशिक, ज्यांना ब्लॅक टायगर म्हणून देखील ओळखले जाते.